जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर खेड तालुक्यात आता नव्या राजकीय घडामोडींना वेग। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी राजकीय नेत्यांची फिल्डिंग लावायला सुरुवात। जिल्हा परिषदेत सर्व पक्षांनी शब्द पाळला, त्यामुळे ठरल्याप्रमाणे विद्यमान सभापती विजय सिंग शिंदे राजीनामा देण्याची शक्यता। इतरांना संधी देण्याबाबतही राजकीय पटलावर नवे आडाखे। नवा सभापती कोण याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितरकांना उधाण। आमदार बाबाजी काळे बहिणीच्या पराभवाचं शल्य भरून काढणार। भाचे अनुराग जैद यांना बाजार समितीच्या सभापती पदावर बसवणार असल्याची तालुक्यात चर्चा। मात्र सर्वपक्षीय आघाडीचा याबाबत कोणताही अधिकृत निर्णय नाही। राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित स्पर्धेत आळंदी नगर परिषदेला पुणे विभागामध्ये चौथा क्रमांक, 75 लाख रुपयांचे बक्षीस झालं जाहीर। पर्यावरण संवर्धनाच्या विविध घटकांमध्ये केलेल्या नियोजनबद्ध आणि परिणामकारक कामगिरीमुळे हा आळंदी नगर परिषदेला मिळाला बहुमान। या अभियानात भूमी, वायू, आकाश, जल आणि अग्नी या पंचमहाभूतांशी संबंधित कामांचे सखोल केले जाते मूल्यमापन। स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवून शाश्वत विकास साधण्यावर दिला जातो भर। पुण्यातील राजकीय पक्षांमधील आंदोलनामध्ये झालेल्या दगडफेकीत माध्यम प्रतिनिधी म्हणून काम करणारे 2 पत्रकार जखमी झाल्याच्या निषेधार्थ खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी नोंदविला निषेध। उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, नगर परिषद कार्यालय आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले निवेदन। यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश आंधळे, सल्लागार वनिता कोरे, बाळासाहेब सांडवोर, महेंद्र शिंदे, उपाध्यक्ष अतुल भालेराव, सुनील थिगळे, रामचंद्र सोनावणे, खजिनदार प्रभाकर जाधव, कायदेशीर सल्लागार सोमनाथ नवले, रोहिदास गाडगे, प्रसिद्धी प्रमुख नाझीम इनामदार आणि सदाशिव अमराळे आदी सदस्यांची उपस्थिती। पुणे येथील काँग्रेस भवनासमोर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील आंदोलनाची बातमी कव्हर करण्यासाठी असलेल्या पत्रकारांवरही झाला होता हल्ला। राजगुरुनगर येथील जागृत देवस्थान कळमजाई देवीच्या उत्सवाला भाविकांचा मोठा सहभाग। हजारो भाविकांनी घेतले श्री कळमजा देवीचे दर्शन। सालाबाद प्रमाणे याही वर्षी राजगुरुनगर शहरातील वाडा रोड जवळील श्री कळमजाई देवीचा उत्सव साजरा। देवीच्या उत्सवानिमित्ताने होम हवन, देवीची आरती, पालखी मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रम। शहरातील हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। माजी सरपंच शांताराम बापू घुमटकर, जी.र. शिंदे, सोपान घुमटकर, अशोक घुमटकर, दीपक घुमटकर, अनिल कहाणे, विनायक घुमटकर, वैभव घुमटकर, अमित घुमटकर, डॉक्टर शेखर घुमटकर आदींनी या उत्साहाचे केले नियोजन। आळंदी नगर परिषद हद्दीतील इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पूल धोकादायक झालेला आहे। मागील 8 महिन्यांपासून भक्ती सोपान पूल वापरण्यास घालण्यात आली आहे बंदी। पुणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत हा धोकादायक पूल पाडण्यात येणार। सर्व नागरिक भाविकांनी भक्ती सोपान पूल पाडण्याचे काम सुरू असताना त्या परिसरात फिरताना तसेच घाटावरून प्रदक्षिणा घालताना आवश्यक ती काळजी घ्यावी। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी केले आवाहन। चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे यंदाच्या सावित्रीमाई फुले महिला भूषण पुरस्काराने सन्मानित। चिंचवड येथील महात्मा फुले मंडळाच्या वतीने सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी दिला जातो पुरस्कार। दरवर्षी विविध सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, कृषी, उद्योग, शासकीय आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्ते यांचा केला जातो सन्मान। महात्मा फुले मंडळाचे हे 22वे वर्ष। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ओबीसी विकास आणि दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नगराध्यक्षा मनीषा गोरे यांचा सन्मान। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती। चाकण नगर परिषदेवर बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे यांचाही केला सन्मान। खेड तालुक्यातील 2 तरुणांनी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे शिवगर्जना करीत फडकावला भगवा झेंडा। काश्मीर येथील पहलगाम मध्ये गतवर्षी हिंदू माता भगिनींचं दहशतवाद्यांनी कुंकू पुसलं, त्या ठिकाणी तरुणांनी भगवा फडकवण्याचं केलं धाडस।
निमगाव येथील सोपान किसन रांजणे आणि सावरदरी येथील धीरज बाळासाहेब मांजरे या दोघांनी काश्मीर खोऱ्यात दिली शिवगर्जना. तरुणांच्या या धाडसाचं सर्व स्तरातून होतंय कौतुक. चाकण बस स्थानकानजीक शिवभोजन थाळी केंद्रात जुगार खेळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. जुगार सुरू असताना पोलिसांचा शाबा. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये जुगाराचे साहित्य आणि मुद्देमाल केला जप्त. सतीश गुलाब जोगदंड वय वर्ष 45 राहणार खंडोबामाळ चाकण, भास्कर आरोबा भिसे वय वर्ष 52 राहणार नाणेकरवाडी आणि शक्ती हनुमंत पोतले वय वर्ष 37 राहणार मोहितेवाडी या तिघांविरोधात चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलीस शिपाई सुनील गोविंद भागवत यांची फिर्याद. आळंदी परिसरात गुप्ती बाळगल्याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. तरुणाकडून गुप्ती आणि त्याची दुचाकी हस्तगत. इंद्राणी पुलाजवळील सिद्धपेठ चौकात सोमवारी रात्री 9:15 वाजता आळंदी पोलिसांची कारवाई. आरोपी रोहन अनिल दोडे वय 20 राहणार आळंदी या तरुणाविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. माऊलींच्या आळंदीत तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत असल्याची बाब चिंताजनक. प्रशासनानं ठोस पावलं उचलण्याची नागरिकांची मागणी.